कुरुल जिल्हा परिषद गटातून सचिन दादा जाधव यांनी भरला आपला उमेदवारी अर्ज। मोठ्या मताधिक्याने नक्कीच माझा विजय होणार, सचिन दादा जाधव। उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मोहोळ शहरातील सर्व देव देवतांनी व महापुरुषांना केले सचिन दादा जाधव यांनी अभिवादन। मोहोळ तालुक्याच्या राजकारणामध्ये अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या कुरुल जिल्हा परिषद गटासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज जकराया शुगरचे चेअरमॅन सचिन दादा जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळी मोठे शक्ती प्रदर्शन त्यांच्या सर्व समर्थक व कार्यकर्त्यांकडून करण्यात आले। यावेळी त्यांनी मोहोळ शहरातील सर्व महापुरुषांना व सर्व देवतांच्या मंदिरांना अभिवादन केले। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोठी प्रचार रॅली काढण्यात आली होती। यामध्ये भाजपा व मित्र पक्षाचे हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। त्यांनी सांगितले की माझा विजय हा निश्चित असून मी मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी विजयी होणार आहे। मी सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेसाठी काम करणारा कार्यकर्ता असून भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी देऊन मला न्याय दिलाय। गटामध्ये मोठे प्रश्न असून ते मी सोडवण्यासाठी अथक प्रयत्न करणार असल्याचंही यावेळी सचिन दादा जाधव यांनी सांगितलंय। नमस्कार। आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारी अर्ज भरलेला आहे। कशी परिस्थिती आहे, काय आनंद होतोय? सगळीकडे तुम्ही देवदर्शन घेतलेलं आहे, काय उत्साह आहे? मी 2 वाजता या मोहोळच्या भूमिकेमध्ये प्रवेश केला। बरोबर 1000 माझ्या प्रेम करणारे माझे कार्यकर्ते मतदार यांना घेऊन आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आरती करून त्यानंतर अर्ज म्हणून परत आम्ही विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर, परत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना आम्ही आता मानवंदना करून त्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही पुढच्या वाटचालीला जाणार आहे। कुरुल गटामध्ये कोणत्या प्रमुख समस्या आहेत की तुम्हाला ते भेटतोय? तुम्ही गावभेट दौरे केले, सगळे पूर्ण केले आहेत, प्रत्येक गावामध्ये गेलेल्या मुख्य समस्या कोणती आहे? गावोगावची मुख्य समस्या अशी आहे की कुरुल जिल्हा परिषद गटामधले जे काही गावं आहेत ते गावं बऱ्यापैकी तिथली लोकसंख्या 50%, 60% वाडी वस्त्यावर स्थलांतरित झालेली आहे मागच्या 10-15-20 वर्षात आणि त्यांना वस्त्यावर जाण्यासाठी पक्के रस्ते नाही। हा सगळ्यात मोठा आणि मुख्य प्रॉब्लेम जिल्हा परिषद गटामधला आहे। तर सगळे पाडण रस्ते किंवा इंटरकनेक्टिंग गाव रस्ते किंवा वाडी वस्त्याचे रस्ते करणं हे प्रमुख काम माझं असतं। शेवटचा प्रश्न, किती मताधिक्याने विजय होईल असा विश्वास वाटतोय? कारण पुढं खूप मोठं राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आहे त्या ठिकाणी। नाही, प्रश्न तुमचा चांगला आहे आणि तुम्ही प्रश्न विचारला आहे याच्यामध्ये एक दडलेलं वाक्य असं आहे की माझा विजय निश्चित आहे। किती मताने होणार जनता माझ्यावर खूप प्रेम करते। मी प्रत्येक घरामध्ये भेटलेलो आहे आणि आमच्या आतापर्यंतच्या 15 वर्षाच्या निस्वार्थ कामाची पोचपावती जनता मला निश्चित देणार आहे। विजय हा होणारच आहे आणि तो विक्रमी मताधिक्यानं होणार आहे। 27 ते 28 तारखेपासून प्रचार सुरू होतोय। कुठल्या एखाद्या मंत्र्याची किंवा मुख्यमंत्र्याची सभा लागेल का कुरुल जिल्हा परिषद गटामध्ये? आम्ही प्रयत्न करतोय सभेसाठी वेळ मिळाली की मी सांगितलं। तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा।